आठवत आहे की आपण शेवटी काय बघितलं होतं? कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. आता याच्यामध्ये इंटरेस्ट अप्लाय केला, रजिस्ट्रेशन करायला लागेल. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला रजिस्ट्रेशन करायला लागेल. पर्सन हु आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर RCM रजिस्ट्रेशन करायला लागेल. हे आपण कंपल्सरी रजिस्ट्रेशन ॲज पर सेक्शन 24 किती केस आहेत त्या बघितल्या. सेक्शन 9(5) ECO नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, कंपल्सरी रजिस्ट्रेशन, TDS डिडक्टर, ISD, पर्सन अप्लाइंग थ्रू ECO आणि ORDR आउटसाइड इंडिया टू अ पर्सन इन इंडिया अदर दॅन अ रजिस्टर्ड पर्सन. अनरजिस्टर्ड पर्सनला सप्लाय होत असेल ORD सर्व्हिसेसचा आउटसाइड इंडियामधला ते सर्व्हिस प्रोव्हायडरला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. हे आपण सगळं बघितलं. तुम्हाला 22, 23, 24मध्ये काय कळलं? एक पहिली म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्ही कधी लायबलवाले 22 सांगतो. यामध्ये 4 केस होत्या. एकामध्ये तुमचं ॲग्रिगेट टर्नओव्हर थ्रेशोल्ड लिमिट एक्सिड करेल, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. सबसेक्शन 2मध्ये काय होतं 22च्या, जे एक्झिस्टिंग लॉमधनं मायग्रेट झाले GSTमध्ये 1 जुलै 2017ला, त्यांना रजिस्ट्रेशन घेणं ते लायबल झालं. तिसरं बघितलं आपण ट्रान्सफर ऑफ बिझनेस किंवा डेथ ऑफ सोल प्रोप्रायटर. आणि चौथं अमलगमेशन आणि डीमर्जर. हे 4 स्टेप्स असे 22चे आहेत. त्यामध्ये जर गरज असेल तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, सेक्शन 22. आणि 24मध्ये काय दिलं आहे? कंपल्सरी रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन घ्यायला केव्हा लागेल हे समजलं. आता ते घ्यायचं कसं, केव्हा, कुठे, हे आपल्याला बघायचं आहे. आणि ते आपल्याला सेक्शन 25मध्ये, सेक्शन 25मध्ये. त्यापूर्वी तुम्हाला मी रूल दाखवतो. आता तुम्हाला जेव्हा प्रोसिजर करायला लागेल तेव्हा त्या प्रोव्हिजनबरोबरच जो आपला ॲक्ट आहे, GST ॲक्ट आहे, CGST ॲक्ट आहे, त्यामध्ये प्रोव्हिजन असेल आणि त्याबरोबरच तुम्हाला रूल फॉलो करायचा. रूल हा नंतर बनवला जातो. रूल त्या पार्लमेंटमध्ये पास केला जात नाही. ॲक्ट हा पार्लमेंटमध्ये पास होतो आणि जिकडे दिलं आहे तुम्हाला की प्रिस्क्राईब केलं आहे, म्हणजे ज्या फॉर्मॅलिटीज आहेत रजिस्ट्रेशनच्या त्या तुम्हाला कुठे मिळतील? रूलमध्ये मिळतील. मग त्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याच्या काही स्टेप्स आहेत त्या रूलमध्ये आहेत, प्लस काही फॉर्म्स आहेत ते पण प्रिस्क्राईब केले गेले. तर फॉर्म जे आहेत पार्ट A मध्ये रूल्स आहेत आणि पार्ट B मध्ये फॉर्म्स आहेत. पार्ट A मध्ये रूल्स आहेत, पार्ट B मध्ये फॉर्म्स आहेत. आता पार्ट A मी काढला, तुम्हाला इथे टेबल ऑफ कंटेंट मिळेल, कंपोजिशन लेवी, त्या रूल सुरू होतो 1 पुढच्या टॉपिक रजिस्ट्रेशन. त्याला क्लिक केलं बघा इथे रूल 8 सुरू होईल, ॲप्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन. मग त्याच्या स्टेप दिल्या आणि जे इथे असं इरेज केलं आहे ना, इथे बघा इथे 8 नंबर दिला आहे. तुम्हाला खाली इकडे नोट दिलेली असते की ओमिट कधी झालं. म्हणजे रूल्स जे आहेत हे नोटिफाय केले जातात आणि त्यामध्ये नोटिफिकेशन जे आलं, नवीन नोटिफिकेशन आलं, अगोदरच्या रूलमध्ये बदल केले गेले. असे अनेक वेळा रूलमध्ये बदल केले गेले. म्हणजे मी जेव्हा बघा या पेजवरती रूल एडिट कराल तुम्हाला असं काय नाही काय ॲड केलं आहे. जर ॲड केलं आहे त्याच्यामध्ये तर असा बॉक्स ब्रॅकेट येईल, हे नंतर ॲड झालं आहे. आलं लक्षात? असे अनेक वेळा रूलमध्ये बदल होत असतात. 9 व्हेरिफिकेशन ऑफ द ॲप्लिकेशन अँड अप्रुव्हल. हे बघा जेवढे अमेंडमेंट झाले तेवढे खाली दिलीत. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर का अगोदरचे रूल बघितले असतील आणि तो आत्ता कम्पेअर करेल त्याला कळेल की काही चेंज झालं आहे. त्यामुळे रूल हे कधी चेंज होऊ शकतात. त्यामुळे ते नोटिफाय गव्हर्नमेंट कधी करू शकतात. त्यामुळे ते आपल्याला बघायला लागतात की रूलमध्ये काय बदल झालेलं नाही, रूलमध्ये काय चेंज झाला आहे का. त्यामुळे कायम इथे तुम्हाला वेबसाईटला रूल डेट असते, म्हणजे साईट काढून बघा तिकडे तुम्हाला कळेल की अप टू कधीपर्यंत रूल ते अमेंड केलेले आहे. दुसरं आहे B फॉर्म्स.
खाली दिसते इथे ॲज ऑन 1 जून 2021. इथे पण डेट दिसते. जर अगदी पहिल्या याल तर डेट दिसेल तुम्हाला. हे बघा 1 जूनपर्यंत जेवढे बदल झाले तेवढे याच्यामध्ये आहेत. कदाचित त्यानंतर काही बदल झालेच नसतील 30 जूनपर्यंत किंवा आता आज 2 जुलै तोपर्यंत बदल काही झाले नसतील तर मग हे आता आपल्याला लेटेस्ट अपडेट आहे. आणि बदल झालं का तुम्हाला CBSEच्या साईडला हे जे डॉक्युमेंट आहे हे अपडेट करून मिळतं. आलं लक्षात. तर ही जी फाईल आहे मी CBSE साईडवरच काढलेली आहे बघा. CBSE GST ही काढलेली आहे. मी बीमध्ये आलो. इसे ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. सी रूल 8.1. आता वेगवेगळे पर्सन आहेत त्या वेगवेगळ्या पर्सन करता वेगवेगळे फॉर्म असतात. सगळ्यांना एकच फॉर्म सगळ्यांसाठी नसतो. मग इकडे बघा दिलं आहे ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन अदर दॅन नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला वेगळा फॉर्म आहे. त्याला हा फॉर्म नाही, त्याला ही स्टेप नाही, त्याला हा रूल नाही, वेगळा रूल आहे. त्यामुळे अदर दॅन म्हटलं आहे. अदर दॅनची लिस्ट दिली आहे इकडे. पार्ट एमध्ये काय येईल, पार्ट बीमध्ये काय येईल. रूल 8 प्रमाणे जो रूल दिला आहे ॲप्लिकेशन करण्याकरता, ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन करण्याकरता त्याच्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी 2 पार्ट आहे. मग तुम्ही जेव्हा रूल ते रीड कराल, रीड कराल रजिस्ट्रेशनचा बघा तुम्हाला काय दिसत आहे. एव्हरी पर्सन अदर दॅन who is liable to be registered under subsection 1 of section 25 and every person seeking registration under subsection 3 of section 25. आणि पुढे दिलं आहे बिफोर अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन डिक्लेअर his permanent account number, mobile number, email address, state or unitary in part A of form GST REG 01. हा फॉर्म दिला आहे. आता हे वेगवेगळे फॉर्म तुम्हाला दिसत आहेत. GST REG 01. मग या फॉर्ममध्ये काय माहिती असेल ही सगळी माहिती दिली इकडे. तुम्ही पुढे जाल तुम्हाला आणखीन काय फॉर्म दिसतील. एक्नॉलेजमेंट आहे. कुठला फॉर्म आहे. रजिस्ट्रेशन 2 एक्नॉलेजमेंट. नोटिस फॉर सिकिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. क्लॅरिफिकेशन डॉक्युमेंट्स रिलेटेड टू ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन आहे. क्लॅरिफिकेशन फॉर्म GST REG 0. फॉर्म GST REG 05. ऑर्डर ऑफ रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. फॉर्म GST REG 06. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. असे वेगवेगळे फॉर्म आहेत. बरेच फॉर्म आहेत ते तुम्हाला सापडतील. रूल दिले, फॉर्म दिले, 2 पार्टमध्ये दिलेले आहे. आता आपल्याला बघायचं आहे प्रोव्हिजन सेक्शन 25 to 27. आपण दुसरा ग्रुप बनवला होता आपल्या सोयीसाठी, त्यातलं बघतोय आपण. आता आपला रूल 8, 9, 10, 10A आणि पुढचे सगळे रूल आपल्याला जे आहेत ते बरेचसे रूल बघायचे, समजून घ्यायचे. सेक्शन 25 प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. सेक्शन 26 डीम रजिस्ट्रेशन. आणि सेक्शन 27 जो आहे स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनसाठी आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनसाठी. 25 आपल्याला महत्त्वाचं आहे प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. 26 छोटा आहे डीम रजिस्ट्रेशन. 27 पण काही फार मोठा नाही आहे, असा छोटाच आहे. पण 25ला आपल्याला वेळ लागेल. बघा आता 25मध्ये काय तर प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन
is governed by section 25 of the CGST Act. Read with chapter 3 registration of Central Goods and Services Tax Rules 2017. रूल्स जे आहे ते ह्या सेक्शनला रूल्स प्रिस्क्राईब केले. कन्सेप्ट ऑफ डीम रजिस्ट्रेशन हॅज बीन इलॅबोरेटेड अंडर सेक्शन 26 आणि स्पेशल प्रोव्हिजन्स CTP-साठी आणि NRTP-साठी सेक्शन 27मध्ये. आपल्याला आज काय समजून घ्यायचं आहे क्लिअर आहे. आपण अगोदर बघितले डेफिनेशन कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कोणाला म्हणतात आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन कोणाला म्हणतात. मी असं परत परत का देतो, ज्यावेळेस तुम्ही रीड करायला जाल आणि तुम्हाला जर का हे आठवत नसेल तर खाली रेफरन्स मिळावा म्हणून मी खाली यायचं लागलं आहे पुन्हा पुन्हा टाकून ठेवतो. बघा आता सेक्शन 25 सबसेक्शन 1 याची स्टॅट्युटरी प्रोव्हिजन काय सांगते. एव्हरी पर्सन who is liable to be registered either under section 22 or under section 24. एखाद्या पर्सनला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे. हे कुठल्या सेक्शनप्रमाणे पक्का होतं, क्लिअर होतं, ॲज पर सेक्शन 22 किंवा सेक्शन 24. शॅल अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन इन एव्हरी सच स्टेट और युनियन टेरिटरी इन विच ही इज सो लायबल. ज्या स्टेटमध्ये त्यांनी सप्लाय केला त्या स्टेटमध्ये विदिन 30 days त्याचा बिझनेस ज्या स्टेटमध्ये किंवा UTमध्ये तिथे तो लायबल झाला त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत फ्रॉम द डेट ऑन विच ही बिकम्स लायबल टू रजिस्ट्रेशन इन सच मॅनर अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राईब. प्रिस्क्राईब म्हणजे या रूलप्रमाणे रजिस्ट्रेशन घ्या, त्या प्रोसिजर त्या स्टेप फॉलो करा. ते रूल जे आहेत ते बघा. हे सांगण्यात आले. प्रोव्हाइडेड दॅट कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, जसं आपण 30 दिवसाचा कालावधी बघतो तसं कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन ॲटलिस्ट 5 days प्रायर टू द कमेन्समेंट ऑफ बिझनेस. 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, कारण ते ओकॅजनली त्यांचा बिझनेस आहे. म्हणजे सप्लायचा गुड्स किंवा सर्व्हिसेसचा हा काय नेहमी होत नाही, रेग्युलर होत नाही, हा ओकॅजनली होतो. मग जेव्हा एखादा प्रसंग असेल, त्यांना माहिती प्रसंग आहे, मग त्याच्या अगोदर त्यांनी 5 दिवस अगोदर त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट अ पर्सन हॅविंग अ युनिट ॲज डिफाईन्ड इन स्पेशल इकॉनॉमिक झोन. माहिती आहे ना स्पेशल इकॉनॉमिक झोन काय असतं. सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन गव्हर्नमेंट काय करतं, जे भांडवलदार असतात, जे बिझनेसमॅन असतात मोठे, त्यांना सांगतं की अशी जागा तुम्हाला आम्ही देतो, त्या जागेमध्ये तुम्ही जा. जागा म्हणजे जंगलच असतं, त्या जंगलामध्ये आम्ही तुम्हाला फॅसिलिटीज देऊ, कमी खर्चामध्ये वीज देऊ किंवा काय काय. अशा राज्याने काय केलं, एक एरिया दिला कंपन्यांसाठी आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काही काळ इथे बिझनेस करा, तुमच्याकडनं आम्ही काही कालावधी करता वॅट तुम्ही भरूच नका, वॅट कलेक्ट करा पण भरू नका, पण इथे बिझनेस करा, इथे फॅक्टरी लावा. तुम्हाला अशा प्रकारच्या फॅसिलिटीज गव्हर्नमेंट कोणाला देतं, जे बिझनेसमॅन आहे ज्यांना इथे फॅक्टरी बनवायची त्यांना येतं. जर इंडस्ट्री डेव्हलप करायची असेल, रोजगार वाढवायचा असेल तर गव्हर्नमेंट काय करतं, अशी जी पडीक जमीन असते, जंगल असतं, त्या जंगलमध्ये मंगल करण्याकरता अशा प्रकारच्या प्रोव्हिजन बनवतं. अशा प्रकारच्या व्यापाऱ्यांना तिथे किंवा मोठ्या उद्योगांना तिथे आमंत्रित करतं, इन्व्हाइट करतं. आणि ती जागा जी आहे तिकडे तुम्ही रस्ते बनवा, फॅक्टरी बनवा, सगळ्या गोष्टी बनवा, तुम्हाला आम्ही जागा देऊ आणि गव्हर्नमेंटला शक्य असेल त्या फॅसिलिटीज त्यांना गव्हर्नमेंट देतं. स्पेशल इकॉनॉमिक झोन हा काय शहराच्या मध्यभागी नसतो, हा शहरापासून खूप लांब असतो. मग ते ज्यांना कोणाला तिकडे बिझनेस करायचा आहे ते म्हणते इथे रस्ता नाही आहे, बनवा तुम्ही. शाळा नाही आहे, जे आमच्याकडे एम्प्लॉई येतील त्यांना आम्ही राहायला जागा कुठे आहे, तुम्ही इथे कॉलनी बनवा, तुम्हाला जागा देतो, तुमच्या मुलांकरता शाळा बनवा, हॉस्पिटल बनवा, सगळं बनवा, पण ते बिझनेस करा. मग अशी खूप मोठी जागा त्यांना दिली जाते की ज्या जागेचा नॉर्मली काही वापर होत नसतो, अशी जागा शहरापासून लांब दिली जाते आणि तिकडे मग ते व्यापारी आपला बिझनेस करतात. स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि लक्षात. आपल्याकडे अंधेरीच्या इथे एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे.
मुंबईमध्ये. आता अंधेरी सिटी वेगळी आहे आणि तिथनं काय वेगळ्या ठिकाणी एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. आता तिकडे काय फॅक्टरीज असतील, तिकडे काय बिझनेस असतील, तो जो व्यापारी आहे, तो जो बिझनेसमॅन आहे, त्याचा दुसरा उद्योग जर का महाराष्ट्रात दुसरा कुठेही असेल तर त्याच्याकरता त्याला वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि सेजमध्ये वेगळं घ्यायला लागेल. कारण सेजमध्ये त्याला काही वेगळ्या फॅसिलिटीज गव्हर्नमेंट देतं, त्यामुळे सेजमध्ये रजिस्ट्रेशन सेपरेट पाहिजे आणि मग सेजच्या बाहेरचा बिझनेस असेल तर रजिस्ट्रेशन सेपरेट पाहिजे. Provided further that a person having a unit as defined in a special economic zones in the Special Economic Zone Act 2005 in a special economic zone or being a special economic zone developer shall have to apply for a separate registration as distinct from his place of business located outside the special economic zone in the same state or union territory. एखादी युनियन टेरिटरी आहे किंवा एखादं स्टेट आहे, तिकडे जर का एखाद्या व्यापाऱ्याचं सेजमध्ये बिझनेस असेल तर सेजच्या बाहेर जो बिझनेस असेल त्याकरता त्याला सेपरेट रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आणि पुढे एक एक्सप्लेनेशन आहे. एव्हरी पर्सन हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम द टेरिटोरियल वॉटर्स ऑफ इंडिया शॅल ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन द कोस्टल स्टेट और युनियन टेरिटरी वेअर द नियरेस्ट पॉईंट ऑफ द ॲप्रोप्रिएट बेस लाईन इज लोकेटेड. आता ज्या राज्यामध्ये एखादा बिझनेस आहे तो रजिस्ट्रेशन कुठे घेईल, त्या राज्यामध्ये घेईल ना, त्या युटीमध्ये घेईल ना. पण आता समजा महाराष्ट्र तुम्ही बघाल की महाराष्ट्र संपतो, पुढे गोवा चालू होतो, समुद्र किनारा बाजूला आहे, समुद्रामधल्या बोटीने पण व्यापार होतो. आता जर एखादा व्यक्ती त्या समुद्रामध्ये व्यापार करत असेल, एव्हरी पर्सन हू मेक्स सप्लाय फ्रॉम द टेरिटोरियल वॉटर्स ऑफ इंडिया शॅल ऑब्टेन रजिस्ट्रेशन. कुठे घेतो रजिस्ट्रेशन, कुठे घेईल, इन द कोस्टल स्टेट और युनियन टेरिटरी वेअर द नियरेस्ट पॉईंट ऑफ द ॲप्रोप्रिएट बेस लाईन इज लोकेटेड. त्याला कुठेतरी एका ठिकाणी रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे, म्हणजे जवळ आहे त्याच्या, तो जिकडे सप्लाय करतो तिथनं त्याने त्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं. आता एक सबसेक्शन 1 आहे, 2 प्रोविजो आहे आणि एक एक्सप्लेनेशन आहे, बरोबर आहे. सेक्शन 25 सबसेक्शन 1 मध्ये आता तुम्ही बघाल, आपण ही आता प्रोविजन जी बघतोय, तुम्हाला याच्यातनं काय मिळतं, तुम्हाला एक रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. ही एक प्रोसिजर आहे. पहिल्यांदा जेव्हा कम्प्युटर नव्हते, इंटरनेट नव्हते, लोक काय करायचे, त्या सेल टॅक्स ऑफिसमध्ये जाऊन सेल टॅक्ससाठी फॉर्म भरायचे. सर्व्हिस टॅक्स, एक्साईज, हे सगळं काम मॅन्युअली व्हायचं. कागदी फॉर्मवरती सगळी माहिती भरली जायची, डॉक्युमेंट सगळे जोडले जायचे. आता आपण काय करतो, सगळं ऑनलाईन भरतो, बरोबर आहे. आता ऑनलाईन कसं भरावं, ऑनलाईन कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करावं, हे तुम्हाला यूट्यूबमध्ये अनेक व्हिडिओ अनेक लोक बनवतात, तिथेही माहिती मिळेल. ही जी माहिती आहे ही झाली हाऊ कसं करावं. आता इंजेक्शन द्यायचं आहे, लस द्यायची आहे, त्याकरता डॉक्टर होण्याची गरज नाही, प्रोसिजर आहे. जो माणूस ऑपरेशन करतो त्याचे असिस्टंट असतात जे, त्यांनाही माहिती असतं पोट कसं पाडायचं, ते पण शिकतात. एखादा पेशंट आहे, डॉक्टरने ऑपरेशन केलं, डॉक्टर त्यावर 24 तास राहत नाही, मग जो ऑब्झर्व करणारा व्यक्ती असतो त्याला डॉक्टर इन्स्ट्रक्ट करतो की यांना अशा प्रकारे तुम्ही काय करा, ट्रीटमेंट देत राहा, यांच्याकडे लक्ष ठेवा, मला कळत जा. आणि काही क्रिटिकल वाटलं की डॉक्टरला ते कॉल करतात, थोडं क्रिटिकल वाटतंय, डॉक्टरने इन्स्ट्रक्ट करतो त्यांना, त्याप्रमाणे काम चालतं. म्हणजे एखाद्या पेशंटला कशा प्रकारे बरं करायचं याची संपूर्ण माहिती कोणाला आहे, डॉक्टरला आहे. आणि त्याचा जो असिस्टंट आहे किंवा जो ऑब्झर्वर आहे त्या व्यक्तीचा, केअरटेकर आहे, तो काय करतो, डॉक्टरने सांगितलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे काम करतो. आणि त्याला मग सरावाने कळलं की एखाद्या पेशंटला कशा प्रकारे ट्रीट करायचं, तो करतो. की जे CA जे लोक काम करतात ना, किंवा जे असे लोक ऑनलाईन फॉर्म फिलअप करतात, त्यांना हा पार्ट माहिती आहे. हाऊ टू फाईल GST रिटर्न, 3B कसं भरायचा, 1 कसं भरायचा, हे माहिती आहे. पण तुम्ही जे काही स्टेप करताय, तुम्ही का करताय, कशासाठी करताय, मग इथे तुम्हाला कोणी करावं, केव्हा करावं, काय करावं, कुठे करावं, हे सगळं लॉ सांगतात. ही जी उत्तरं आहेत ही तुम्हाला कुठे मिळतील, तुम्ही जेव्हा संपूर्ण ॲक्ट किंवा रूल वाचाल तर तुम्हाला ही उत्तरं मिळतील. आता आपण जे सुरुवात केली शिकायला, याचा उद्देश हा आहे की मला ही उत्तरं पाहिजे. हे जर का तुम्ही समजून नाही घेतलं
आणि जस्ट तुम्हाला प्रोसिजर कळल्या तर तुम्ही फक्त हाऊचा जो पार्ट आहे तो कराल. हाऊ म्हणजे प्रोसिजर. पण प्रोसिजरच्या मागे काय लॉ आहे, सेक्शन आहेत, रूल आहेत, फॉर्म्स आहेत, हे तुम्हाला संपूर्ण लॉ तुम्ही रीड कराल तेव्हाच कळेल. आणि लॉमध्ये काय काय येतं, ॲक्ट, नोटिफिकेशन, रूल्स, क्लेरिफिकेशन हे सगळं येतं, सर्क्युलर हे सगळं येतं, केस लॉज हे सगळं येतं. त्यामुळे त्याला महत्त्व आहे, म्हणून आपण एवढा वेळ त्यामध्ये घालवतो. वेअर अँड बाय वेन टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. बघा इथे प्रश्न म्हणून मांडला असा की वेअर अँड बाय वेन टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. तुम्ही वरती सेक्शन वाचला, आता सबसेक्शन पॉईंट तुम्ही वाचला, इथनं काय कळलं तुम्हाला, पर्टिक्युलर पर्सन हू इज लायबल टू बी रजिस्टर अंडर सेक्शन 22 और सेक्शन 24 within 30 days from the date on which he becomes liable to registration. आणि where कुठे घ्यायचं, in every such state or UT in which he is so liable. जो लायबल या स्टेटमध्ये झाला आहे, या UT मध्ये झाला आहे, तिथे त्यांनी विदिन 30 डेजमध्ये ॲज पर सेक्शन 22 किंवा 24 जो लायबल होत असेल तर रजिस्ट्रेशन करावं. आणि कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनसाठी मात्र हे लागू नाही. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सननी ॲटलिस्ट 5 days prior टू द कमेन्समेंट ऑफ बिझनेस रजिस्ट्रेशन करावं. कुठे करावं, ज्या स्टेटमध्ये तो सप्लाय करणार आहे त्या स्टेटमध्ये. एव्हरी पर्सन हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम द टेरिटोरियल वॉटर्स ऑफ इंडिया विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑन विच ही बिकम्स लायबल टू रजिस्ट्रेशन. कुठे करायचं, नियरेस्ट पॉईंट ऑफ द ॲप्रोप्रिएट बेस लाईन इज लोकेटेड. ज्या कोस्टल स्टेटमध्ये किंवा UT मध्ये नियरेस्ट पॉईंट आहे त्याला तिकडे रजिस्ट्रेशन त्यांनी करावं. समजलं ना मी कशा प्रकारे मांडला. आता वरती जे आपण बघितलं होतं ते आपण या फॉर्मॅटमध्ये बसवलं की तुम्हाला उत्तर काहीतरी मिळेल. तुम्हाला इथे वेन आणि वेअर मिळालं, कोणाला घ्यायचं आहे, जो लायबल होईल त्याला. रजिस्ट्रेशन कोण घेईल, ते लायबल तुम्ही होता तर तुम्हाला घ्यायचं आहे. ओके. आता ऑरो एनगेव लिमिटेड इज एंगेज इन टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन गोवा. The aggregate turnover of Oro Engage Limited exceeds ₹20 lakh. On 11 October, it is liable to apply for registration by 11th October in the state of Goa. गोवामध्ये जर का तो अप्लाय करतोय, तिथे त्याचा टॅक्सेबल सर्व्हिसेस आहे, सर्व्हिसचा अप्लाय आहे, त्यांनी 20 लाख एक्सीड झाले, ॲग्रिगेट टर्नओव्हर जो आहे तो लायबल झाला, मग त्यांनी गोव्यामध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं विदिन 30 days. दुसरं, सायलेंट क्रॅकर्स कंपनी ऑफ सुरत, आपण अगोदर बघितलं होतं एक्झाम्पल हे. कम्स टू मुंबई फॉर सप्लाय ऑफ क्रॅकर्स इन दिवाळी. ही हॅज नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस इन मुंबई. हिज टर्नओव्हर काही असेल इरिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर, ही हॅज टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन महाराष्ट्र ॲज कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज टर्नओव्हर ॲटलीस्ट 5 days prior टू द कमेन्समेंट ऑफ बिझनेस. क्लिअर आहे. काय बघितलं आपण, एक सबसेक्शन आहे आपल्याकडे 25 मध्ये, सेक्शन 1 आहे, त्यामध्ये 2 प्रोविजो, एक एक्सप्लेनेशन. पर्सन अदर दॅन कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. टाईम लिमिट दिली आहे आपल्याला विदिन 30 days ऑफ बिकमिंग लायबल टू रजिस्ट्रेशन. आलं. खाली प्रोविजो आहे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला 5 days prior. तुम्हाला सेक्शन लक्षात ठेवण्याकरता मी अशा प्रकारे चार्ट बनवू शकता. एकच गोष्ट आपण 3 वेळा बघितली, वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट केली तर आपल्याला लक्षात राहते. पर्सन हॅव्हिंग युनिट इन सेज, सेजमध्ये युनिट जर असेल, शॅल हॅव टू अप्लाय फॉर अ सेपरेट रजिस्ट्रेशन ॲज अ डिस्टिंक्ट फ्रॉम हिज प्लेस ऑफ बिझनेस लोकेटेड आउटसाइड द सेज इन द सेम स्टेट ऑर UT. आणखी काय बघितलं आपण, एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशनप्रमाणे टेरिटोरियल वॉटरमध्ये सप्लाय होत असेल तर नियरेस्ट पॉईंट ऑफ द ॲप्रोप्रिएट बेस लाईन इज लोकेटेड, त्या स्टेटमध्ये किंवा UT मध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं. लक्षात राहील. तुम्हाला विचारलं सेक्शन 25(1) मध्ये काय दिलं आहे, ॲज पर सेक्शन 22 किंवा 24 मध्ये जो लायबल होईल त्याचं रजिस्ट्रेशन घ्यावं विदिन 30 days. पण ते 30 days ऑप्शन कोणाला ॲप्लिकेबल नाही, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला तो ॲप्लिकेबल नाही. त्यांना 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल.
आणि सेजमध्ये युनिट जर असेल तर त्याकरता वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. सेजमध्ये वेगळं, सेजच्या बाहेर जो बिझनेस आहे त्याकरता वेगळं. रूल 8, 9, 10 आणि 10A. प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन प्रिस्क्राईब अंडर रूल 8, 9, 10 आणि 10A आर ऑल्सो ॲप्लिकेबल टू अ पर्सन पेईंग टॅक्स अंडर कंपोजिशन लेव्ही. तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला ऑनलाईन जाल, तुम्ही मला काय प्रोसिजर सांगणार आहे. तुम्ही जेव्हा तिकडे रजिस्ट्रेशन करायला जाल, आतमध्ये बरीच माहिती असते. मग तिकडे ऑप्शन असतो की जो रजिस्ट्रेशन करणार आहे, जो ॲप्लिकंट आहे, त्याला कंपोजिशन लेव्ही घ्यायची आहे का, तो टिकमार्क करू शकतो. रजिस्ट्रेशन करण्याचं कारण काय, ॲज पर सेक्शन 22 मधलं कुठलं कारण आहे, 24 मधलं कुठलं कारण आहे का, मग 25(3) म्हणजे त्यांनी स्वइच्छेने घेतलं रजिस्ट्रेशन, हे येईल तिकडे. तो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन असेल ते येईल. मग या सगळ्यांसाठी तुम्हाला रूल 8, 9, 10, 10A हे चारही ॲप्लिकेबल होतात. आणि त्यांच्याकरता एकच फॉर्म आहे, फॉर्म GST RAG 01. सगळ्यांकरता एकच फॉर्म नाही आहे, पण यांच्याकरता हाच फॉर्म आहे. आणि या फॉर्ममध्ये 2 पार्ट आहेत, एक पार्ट A आहे आणि पार्ट B, 2 पार्ट आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत. आता यामध्ये जो रूल 8 आहे त्यामध्ये सब रूल 1, 2, 3, 4, 4A, 5, 6 एवढं आहे. आता त्यामध्ये ही सगळी माहिती जी आहे ही आपण आपल्याला समजल्यावरती आपण लिहिली, पण जेव्हा तुम्ही इथे रीड करायला जाल तेव्हा तुम्हाला खूप मोठं रीड करायचं आहे. बघा, या सगळं रीड करायचं. मग ह्यातनं काय समजलं बघा. हा सब रूल 1 काय सांगतो, 1मध्ये काय सांगितलं आहे, 2मध्ये काय सांगितलं आहे, 3मध्ये काय सांगितलं आहे, हे तिकडे मी समराईज केलं आहे. 4, 5, 6मध्ये काय सांगितलं हे तिकडे समराईज केलं. डिक्लेरेशन ऑफ पॅन, मोबाईल नंबर, ईमेल कंपल्सरी आहे, तो रूल डिफाईन करा, हे सांगितलं त्या रूलमध्ये. पॅन, मोबाईल नंबर, ईमेल हे सांगितलं आहे. बघा पुढे आपण वाचूया. ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन एव्हरी पर्सन अदर दॅन, हे एवढे सोडून द्या. हू इज लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 25(1) अँड एव्हरी पर्सन सिकिंग रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 25(3) म्हणजे रजिस्ट्रेशन व्हॉलंटरी. हेअर आफ्टर इन दिस चॅप्टर रेफर टू ॲज द ॲप्लिकंट, त्याला ॲप्लिकंट म्हणायचं. शॅल बिफोर अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन डिक्लेअर हिज परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, स्टेट और युनियन टेरिटरी इन पार्ट ए. पार्ट एमध्ये एवढं द्यायचं. फॉर्म GST RAG 01 ऑन द कॉमन पोर्टल आयदर डायरेक्टली और थ्रू अ फॅसिलिटेशन सेंटर नोटिफाईड बाय द कमिशनर. रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे हे प्रकारे द्यायचं. आणि जर रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायचं आहे आणि जर तुमचं ऑफिस हे ISD पण आहे, तर प्रोव्हाइडेड दॅट एव्हरी पर्सन बीइंग an input service distributor shall make a separate application for registration as such input service distributor. म्हणजे इन द कपॅसिटी ऑफ ISD त्याला वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. इन द कपॅसिटी ऑफ टॅक्सेबल पर्सन रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायचं आणि इन द कपॅसिटी ऑफ ISD रजिस्ट्रेशन सेपरेट घ्यायचं. हे दिलं आहे प्रोव्हिजनमध्ये. कशाच्या, रूल 8चे. मी GST पोर्टलला तुम्हाला जायचं, GST पोर्टलला जाऊन तुम्हाला हा ऑप्शन बघायचा. हे क्लिक केलं, सर्व्हिसेसला गेलो, रजिस्ट्रेशन आहे, न्यू रजिस्ट्रेशन. ए पार्ट तुम्ही गंमत म्हणून पण करू शकता. ए पार्ट केल्यानंतर रजिस्ट्रेशन होत नाही. बी पार्टमध्ये तुम्ही डॉक्युमेंट द्याल, ती व्हेरीफाय होतील, ती ॲप्रूव्ह होतील, मग तुमचं रजिस्ट्रेशन होईल. त्यामुळे ए पार्ट करायला काय हरकत नाही, प्रॅक्टिस म्हणून ए पार्ट करता येईल कोणालाही. आहे मग टॅक्स पेअर बघा, टॅक्स पेअर करता वेगळं रजिस्ट्रेशन आहे, टॅक्स डिडक्टरला वेगळं रजिस्ट्रेशन आहे, टॅक्स कलेक्टरला वेगळं रजिस्ट्रेशन आहे. सेक्शन 51 टॅक्स डिडक्टरचं आहे, 52 टॅक्स कलेक्टरचं आहे. GST प्रॅक्टिशनर सेक्शन 48 आहे. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, युनायटेड नेशन बॉडी,
consulate or embassy of foreign country. Huh? Consulate. Other notified person, non-resident online सर्व्हिसेस प्रोव्हायडर. जे आपण काल बघितलं ना 24मध्ये जे बघितलं त्यामध्ये ह्यात तुम्हाला काय दिसत आहेत ना, त्यांच्याकरता रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, त्यांच्याकरता प्रोसिजर आहे, त्यांच्याकरता रूल आहे, त्यांच्याकरता फॉर्मही आहेत आणि ते आपल्याला समजून घ्यायचं. मग त्या सेक्शनप्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि मग आता रूल कुठले ॲप्लिकेबल आहेत त्या रूलप्रमाणे आपण त्याचं रजिस्ट्रेशन करण्याकरता या स्टेप बघतो. जर मी टॅक्स पेअर घेतलं मग टॅक्स पेअर कुठल्या स्टेटमधलं आहे ते घ्यायचं. स्टेट घेतलं त्यातलं मग डिस्ट्रिक्ट येईल. जे स्टेट घ्याल त्यातले डिस्ट्रिक्ट खाली येतील. मग पुढे लिगल नेम ऑफ द बिझनेस ॲज मेन्शन इन पॅन. पॅन नंबरवरती जे नाव असतं ते टाकायचं. प्रोप्रायटर असेल तर त्याचंच नाव येईल, पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिपचं नाव येईल, खाली पॅन नंबर येईल. याशिवाय तुम्ही कोणाकरता घेताय, प्रोप्रायटरशिप करता, पार्टनरशिप का कंपनी, त्याप्रमाणे इथे लिगल नेम म्हणजे पॅनवर जे नाव ॲज मेन्शन इन पॅन दिलं तिकडे दिले बघा, ॲज मेन्शन इन पॅन दिलं आहे ना. खाली पॅन नंबर द्यायचा, ईमेल द्यायचा, OTP द्यायचा. ईमेल द्यायचा, मोबाईल द्यायचा आणि मग इथे हा कॅप्चा टाकून प्रोसीड करायचं. मग तुम्हाला OTP येईल. मग तो OTP तुम्ही तिकडे टाकायचा. तो OTP टाकल्यानंतर तुमचा हे पार्ट कंप्लीट होईल. आणि ही प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला टेम्पररी रेफरन्स नंबर मिळतो TRN. मग TRN टाकायचं इकडे, हे कॅप्चा टाकायचा, प्रोसीड करायचं. मग वेगळी विंडो ओपन होईल, तिकडे बी पार्ट चालू होईल. त्यामध्ये तुम्ही काय डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील ती तुम्हाला आणि जी इन्फॉर्मेशन आहे तिकडे विचारलेली ती भरायची, त्याला डॉक्युमेंट अटॅच करायची, कंप्लीट करायचं. इथे तुमचा रूल 8 कंप्लीट होतो. क्लिअर आहे. पार्ट ए मध्ये गेलो. फॉर्म GST RAG 01 सिलेक्ट केला, न्यू रजिस्ट्रेशन. त्यातनं मग सिलेक्ट टाईप कुठला तो सिलेक्ट केला, हे सगळं भरलं, प्रोसीड केलं. रूल 8 सब रूल 2. द परमनंट अकाउंट नंबर शॅल बी व्हॅलिडेटेड ऑनलाईन बाय द कॉमन पोर्टल फ्रॉम द डेटाबेस मेंटेन बाय द सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. पॅन नंबर कोण इश्यू करतं, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT. The mobile number declared under Sub-Rule 1 shall be verified through a one-time password sent to the said mobile number. आणि ईमेल ॲड्रेसला पण OTP जाईल, ते व्हेरीफाय होईल. पॅन व्हेरीफाय होईल CBDT कडनं आणि मोबाईल नंबर आणि ईमेल तुम्ही OTP द्या, व्हेरीफाय होईल. ऑन सक्सेसफुल व्हेरिफिकेशन ऑफ द परमनंट अकाउंट नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस, a temporary reference number shall be generated and communicated to the applicant on the said mobile number and email address. आता यापुढे तुमचं कम्युनिकेशन जे होईल ते मोबाईल नंबर आणि ईमेलवरती हे केल्यानंतर. Using the reference number generated under Sub-Rule 3, the applicant shall electronically submit an application in part B. पण फॉर्म कुठला बघतोय आता, हा फॉर्म GST RAG 01 बघतो. ड्युली साइंड और व्हेरीफाईड थ्रू इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड. आता आपण पेनाने सही करत नाही कागदावरती, तर आपण जे OTP करतो, OTP देतो, त्या OTPनीच त्याला काय होतं, साईन आणि व्हेरिफिकेशन त्याच्या थ्रूच होतं. अलॉंग विथ द डॉक्युमेंट्स स्पेसिफाईड इन द said form as the common portal, at the common portal either directly or through a जे गव्हर्नमेंट सेंटर नोटिफाय केलं आहे तिकडे जाऊ. ओके. आता 4A थ्रू आधार नंबरचं व्हेरिफिकेशन होतं. पहिले 4A नव्हता, हा 1/4/2020 पासून आला. इन्सर्टेड इन CGST रूल्स नोटिफिकेशन नंबर 16/2020. On receipt of an application under Sub-Rule 4,
An acknowledgement shall be issued electronically to the applicant from GST REG 02. आलं लक्षात? तुम्ही पहिले पार्ट ए कराल, मग पार्ट बी कराल. पार्ट बी मध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे? जी इन्फॉर्मेशन आहे, डॉक्युमेंट्स आहे, अलॉंग विथ द डॉक्युमेंट्स स्पेसिफाईड इन द सेड फॉर्म ॲट द कॉमन पोर्टल. ऑन रिसिप्ट ऑफ अँड, मग तुम्हाला गव्हर्नमेंट काय देईल? अक्नॉलेजमेंट देईल. जो फॉर्म देईल तो अक्नॉलेजमेंट आहे की तुम्ही जे ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते आम्हाला मिळालेलं आहे. मग पुढची स्टेप काय होईल आता? आणि हे जसं बाकीयांनी करताय तसं कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन करता काय? अ पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन ॲज कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन शॅल बी गिवन अ टेम्पररी रेफरन्स नंबर बाय द कॉमन पोर्टल फॉर मेकिंग ॲडव्हान्स डिपॉझिट ऑफ टॅक्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 27. सेक्शन 27 जो आहे तो कोणासाठी आहे? स्पेशली कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनसाठी आहे. अँड द अक्नॉलेजमेंट अंडर सबरूल 5 शॅल बी इश्यूड इलेक्ट्रॉनिकली ओनली आफ्टर द सेट डिपॉझिट. अक्नॉलेजमेंट तेव्हाच मिळेल जेव्हा तो पेमेंट करेल कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. सेक्शन 27 हे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन करता आहे. ते आपल्याला नंतर बघायचं आहे, पण आता हे रेफरन्स जेवढा आला या रूलमध्ये त्याप्रमाणे त्याला अक्नॉलेजमेंट कधी मिळेल? पेमेंट केल्यानंतर मिळेल. कोणाला? कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला. आता आपण काय बघितलं? रूल 8मध्ये डिक्लेरेशन ऑफ पॅन, मोबाईल नंबर, ईमेल, मग व्हॅलिडेशन ऑफ पॅन आणि मोबाईल ईमेल झालं, मग टेम्पररी रेफरन्स नंबर जनरेट झाला, मग सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन झालं, आधारचं ऑथेंटिकेशन झालं 4A प्रमाणे, मग ई अक्नॉलेजमेंट मिळाली. आणि टेम्पररी रेफरन्स नंबर फॉर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कधी मिळेल? जेव्हा तो पेमेंट केलं त्यानंतर मिळेल. एवढं क्लिअर आहे? आता आपण प्रोसिजरच बघतोय. आता याच्यामध्ये गुंतागुंत काय नाही. तुम्हाला TRN मिळालं आहे, तुम्ही नेक्स्ट टाईम TRN टाका. यात आपण बघितलं फॉर्म बी मधलं तुम्हाला पिक्चर दाखवत आहे. फॉर्म बी मध्ये तुम्ही अशा प्रकारे जाल, तुम्ही ज्या डेटला टाकलं आहे ती डेट येईल, फॉर्म नंबर येईल, फॉर्म डिस्क्रिप्शन येईल, रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन, एक्सपायरी डेट 15 तारखेला तुम्ही काय केलं? क्रिएशन केलं तर 15 दिवसामध्ये तुम्हाला ही प्रोसेस करायची. जर नाही केली तर मग ते एक्सपायर होईल. परत तुम्ही मग स्टेप जो एमध्ये करतो आपण ते पुन्हा करा, पुन्हा येईल. मी गमत म्हणून करायला गेला आणि पुढे काहीच नाही केलं, 15 दिवसांनी एक्सपायर होईल. तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. हो, तेच सांगतो मी. तुमचं रजिस्ट्रेशन केव्हा होईल? तुम्ही 8, 9 पूर्ण कराल तेव्हा. हा तुम्ही 8च केला, 9 केलाच नाही. 9 केला तर 9मध्ये काय? जे डॉक्युमेंट तुम्ही दिलेत त्याचं व्हेरिफिकेशन सगळं होईल. आणि तुम्ही पार्ट एच केला, बी केलाच नाही, तुम्ही डॉक्युमेंट अपलोडच करत नाही. तुम्ही इथे कनेक्ट कराल, मग पार्ट बी येईल. पार्ट बी मध्ये बघा तुम्हाला बिझनेस डिटेल, प्रमोटर पार्टनर, कंपनी असल्यास प्रमोटर, अदरवाईज पार्टनरशिप असल्यास पार्टनर. प्रॉपर्टरशिप असल्यास ना एकच नाव येतं. ऑथोराईज सिग्नेटरी, जर पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी असेल मग ऑथोराईज सिग्नेटरी कोणाची आहे त्याचं नाव येईल. ऑथोराईज रिप्रेझेंटेटिव्ह, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस, गुड्स अँड सर्व्हिसेस, बँक अकाउंट, स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आणि मग व्हेरिफिकेशन. एवढी जेवढे जे टॅब दिसत आहेत किंवा ती शीट आहे जेवढे, त्यामध्ये तुम्हाला खाली माहिती दिसते ती भरायची. आता बिझनेस डिटेल्स असेल, डिटेल्स ऑफ युअर बिझनेस, ट्रेड नेम दिसत आहे, ती माहिती तिथे भरायची. मी याची माहिती फिलअप करा, इथे टिक मार्क येईल. ही माहिती भरा, टिक मार्क येईल. आणि हे सगळं भरून झाल्यानंतर मग खाली सबमिट विथ DSC आहे, सबमिट विथ EBC आहे, सबमिट विथ E-सायनर आहे. तुम्ही सबमिट विथ EBC केलं, तुमच्या OTP मोबाईलला किंवा
ईमेलला येईल, तो टाकायचा, ॲप्लिकेशन सबमिट होईल. तुम्ही जर बी पार्ट सगळा भरला, बी पार्ट भरला, तर मग रजिस्ट्रेशन प्रोसेस तुमची ॲक्च्युअली मग आता काय होईल, चालू झाली. तुम्ही ए पार्ट भरू शकता, थांबवू शकता ए पार्ट भरून. बी पार्ट नाही भरता प्रॅक्टिससाठी. आणि बी पार्ट भरला तर अर्धवट माहिती भरायची. फोटो आपला टाकायचा नाही, फोटो कोणातरी वेगळ्याच माणसाला टाकायचा, जो असा मोठा माणूस आहे त्याला टाकायचा. मग ते काय करते, रिजेक्ट करतील ॲप्लिकेशन तुमचं, रिजेक्ट करतील. नाही ते विचारते एवढं सांगितलं की करून बघा. हा काय गुन्हा नाही आहे. जर का प्रॉपर वे डॉक्युमेंट नाही आहे, व्हेरीफाय होत नाही, रिजेक्ट करतील. रूल तेवढाच आहे. असं कोण डॉक्युमेंट चुकीची दिली, अशी काय दिली, तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये तरतूद पाहिजे ना. असा कोण रजिस्ट्रेशन चुकीचा करेल त्याला आम्ही दंड करू, असे पाहिजे. असं काय नाही. रूल 9 मध्ये ॲप्लिकेशन फाउंड इन ऑर्डर, अप्रुव्हल टू ग्रँट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट विदिन 7 वर्किंग डेज. जर त्यामध्ये काय डिफिशियन्सी फाउंड, म्हणजे त्यांना जसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे तुम्ही डॉक्युमेंट दिले नाही, मग ते नोटीस पाठवतील विदिन 7 वर्किंग डेज. ई क्लेरिफिकेशन इन्फॉर्मेशन एक्सेट्रा विदिन 7 वर्किंग डेज. त्यांनी मागितल्यानंतर ॲप्लिकंटनी 7 वर्किंग डेजमध्ये काय केलं पाहिजे, त्याचा फॉलोअप केला पाहिजे. नाही केला तर मग रिजेक्ट होईल. Approval to grant registration within 7 working days from the date of receipt of such clarification or information or document. जर पहिल्याच वेळेस तुम्ही डॉक्युमेंट प्रॉपर दिले, त्यांना वाटलं की ॲप्लिकेशन फाउंड इन ऑर्डर, 7 दिवसामध्ये काय येतं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येतं. जर प्रॉपर नसेल तर मग रूल 9 सब रूल 2 प्रमाणे ते व्हेरिफिकेशन किंवा इन्फॉर्मेशन किंवा डॉक्युमेंट मागतील. ते प्रोव्हाइड केले तर मग 7 दिवस परत वाट बघायची. त्यामध्ये काय येईल, ॲक्सेप्ट होईल, अप्रुव्हल होईल, सर्टिफिकेट मिळेल. आणि जर ते त्यांना योग्य वाटलं नाही मग रिजेक्ट होईल. रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन इफ नो रिप्लाय इज रिसिव्ड, किंवा तुम्ही रिप्लाय पण नाही त्यांना केला तर मग रिजेक्ट होईल. आणि जर त्यांनी काय रिप्लाय नाही केला, जे गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, त्यांनी काय रिप्लाय नाही केला तर मग सब रूल 5 प्रमाणे डीम्ड अप्रुव्हल. बस ते काय मागत नाही आहेत, मग त्यांना आपण जे दिलेलं आहे सॅटिस्फाय, आयदर त्यांनी ॲक्सेप्ट करावं किंवा रिजेक्ट करावं, तर काहीच बोलत नाही, म्हणजे ॲक्सेप्ट केलं समजतं मला. रूल 9 ॲक्च्युली रूल खाली आहे, पण तिथे फक्त काय केलं आहे, समराईज केलं होतं. द ॲप्लिकेशन शॅल बी फॉरवर्डेड टू द प्रॉपर ऑफिसर हू शॅल एक्झामाइन द ॲप्लिकेशन अँड द accompanying document, and if the same are found to be in order, approve the grant of registration to the applicant within a period of 7 working days from the date of submission of the application. पहिले 3 दिवस होते, आता 7 दिवस. However, where a person other than those notified under section 25(6)(d) fails to undergo authentication of Aadhaar number, then the registration shall be granted only after physical verification. जर आधार नाही आहे मग 30 दिवसामध्ये होईल, 30 दिवसामध्ये मग होईल. आणि मग आता आपण जो बघितला ना डीम रजिस्ट्रेशन रूल 9(5), तो आता ॲप्लिकेबल नाही होऊन राहिला या केसमध्ये. मग त्याला रूल लागू होतो सेक्शन रूल 25 प्रमाणे, त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल. फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ द प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस इन द प्रेझेन्स ऑफ द सेड पर्सन. यांनी ॲप्लिकेशन केलं आहे त्याच्या उपस्थितीमध्ये त्याचं व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशन ऑफ द ॲप्लिकेशन अँड अप्रुव्हल बघतो आपण. सब रूल त्यामधला 9 आहे आणि सब रूल 2 आहे. 8मध्ये काय होतं, ॲप्लिकेशन. 9मध्ये काय, व्हेरिफिकेशन. त्यातला आता रूल 9मधला दुसरा आहे, मग तो सब रूल 2 म्हणायचं त्याला. वेअर द ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर रूल 8 इज फाउंड टू बी डिफिशियंट आयदर इन टर्म्स ऑफ एनी इन्फॉर्मेशन, माहिती अर्धवट आहे, माहिती त्यांना योग्य वाटत नाही, विश्वासार्ह वाटत नाही, किंवा डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत
ते जेव्हा स्कॅन करतो आपण तेव्हा खराब आहेत, प्रॉपर विजिबल नाही आहे. प्रॉपर ऑफिसर रिक्वायर्स एनी क्लॅरिफिकेशन विथ रिगार्ड टू एनी इन्फॉर्मेशन प्रोवायडेड इन द ॲप्लिकेशन or documents furnished therewith, he may issue a notice to the applicant electronically. कुठला फॉर्म असेल? RAG03. 7 दिवसामध्ये तो डिमांड करेल आणि मग त्याला 7 दिवसावर तुम्ही रिप्लाय करायचं RAG04. हे सगळं तुम्हाला काय बनवायची गरज नाही. तुम्ही जसं ईमेल पाठवता त्याला रिप्लाय येतो तसंच समोर येतो तुमच्याकडे. तुम्ही तो तुम्हाला नंबर दिला आहे, टेम्पर रेफरन्स नंबर, तो टाकायचा, सगळं करायचं. मग रिप्लाय 7 दिवसामध्ये जर त्यांनी तुम्हाला काय रिक्वायरमेंट केलेली आहे, समोर तुम्हाला कळलं लिंक आलेली आहे, त्याला क्लिक केलं का ओपन होतं. आजमध्ये जसं आपण ईमेलला ब्राउज करून अपलोड करतो तिथे जे त्यांना माहिती पाहिजे ती अपलोड करायला टॅब असतो, टेक बॉक्स असतो, तिकडे काही तुम्ही माहिती देऊ शकता. ही सगळी माहिती भरायची आणि पुन्हा सबमिट करायचं. तुमचा तो फॉर्म GST RAG4 आहे. तुम्ही वाचल्याने तुम्हाला कळणार पण नाही की आपण काय करतोय. RAG3 आलं आहे, RAG4 आलं आहे, काही कळत पण नाही. समोर येतं तसं आपण ईमेलला रिप्लाय करतो तसं रिप्लाय करत राहायचं. त्यांना वाटलं सॅटिस्फॅक्टरी, ओके. एक्सप्लेनेशन फॉर द पर्पजेस ऑफ दिस सब रूल द एक्सप्रेशन क्लॅरिफिकेशन इन्क्लूड्स मॉडिफिकेशन और करेक्शन ऑफ पर्टिक्युलर्स डिक्लेअर्ड इन द ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्ही पार्ट ए मध्ये दिलं आहे ते नाही होणं करेक्ट, कारण तेचं बेस आहे आपला. पॅन नंबर जो आहे, मोबाईल ईमेल आहे, त्यात चेंज नाही होणार काय. बाकी तुम्ही माहिती जी आहे ती मॉडिफिकेशन करू शकता. अदर दॅन परमनंट अकाउंट नंबर, स्टेट, मोबाईल नंबर अँड ईमेल ॲड्रेस डिक्लेअर इन पार्ट ए ऑफ फॉर्म GST RAG. Where the proper officer is satisfied with the clarification, information or document furnished by the applicant, he may approve the grant of registration to the applicant within a period of 7 working days from the date of the receipt of such clarification or information or documents. Where no reply is furnished by the applicant in response to the notice issued, त्यांनी तुम्हाला RAG03 पाठवलं, तुम्ही त्याला 4ला तुम्ही रिप्लाय केला, त्यावेळी 4 गेलाच नाही. सबलेट 2मध्ये त्याने तुम्हाला क्लॅरिफिकेशन मागितलं, त्याला जर का रिस्पॉन्स नाही केला, बट वेअर द प्रॉपर ऑफिसर इज नॉट सॅटिस्फाईड, किंवा रिप्लाय केला तुम्ही पण तो सॅटिस्फाईड नाही आहे त्या क्लॅरिफिकेशनवरती, त्या इन्फॉर्मेशनवरती, त्या डॉक्युमेंटवरती, म्हणजे फर्निश केले त्याचे, ही शॅल फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग रिजेक्ट. तो रिझन देतो का तो रिजेक्ट करतो. पूर्वी कसं व्हायचं, साहेब गेलेत बाहेर, सुट्टीवर आहेत, उद्या या, परवा या, असं नाही. तुम्ही का देत नाही, कारण द्या तिकडे. नॉट ॲप्रोप्रिएट डॉक्युमेंट प्रोव्हाइडेड, डॉक्युमेंट इज नॉट क्लिअर, जे काही तुम्ही स्कॅन केलं ते क्लिअर नाही आहे, योग्य नाही आहे, चुकीचं आहे. रिजेक्ट सच ॲप्लिकेशन अँड इन्फॉर्म द ॲप्लिकंट इलेक्ट्रॉनिकली फॉर्म GST RAG05. संपले, प्रोसेस संपली. इफ द प्रॉपर ऑफिसर फेल्स टू टेक एनी ॲक्शन, जसं ॲप्लिकंटने ॲक्शन नाही घेतली तशी प्रॉपर ऑफिसरने ॲक्शन नाही घेतली तर विदिन अ period of 7 working days from the date of submission of the application in cases where the person is not covered under proviso to subrule 1, or within a period of 30 days from the date of submission of the application in case where a person is covered under proviso to subrule 1, or within a period of 7 working days from the date of receipt of clarification information or document by the applicant under subrule 2, the application for a grant of registration shall be deemed to have been approved. समजलं जाईल की ते अप्रूव्ह झाले जर त्या अधिकाऱ्याने काय रिस्पॉन्स दिला नाही तर, डिपार्टमेंटने काय रिस्पॉन्स दिला नाही तर, डीम टू बी अप्रूव्ह. इफ द प्रॉपर ऑफिसर फेल्स टू टेक एनी ॲक्शन, त्या ऑफिसरने काही ॲक्शन घेतली नाही. तुम्ही जर का आधारने व्हेरीफाय केलं तर तुम्हाला 30 दिवस लागत नाहीत, मग तुम्हाला जे 7 दिवस आहेत ते 7 दिवस आहेत, आणि जर आधारने व्हेरीफाय नाही केलं तर 30 दिवस आहेत.
आपण बघितलं प्रोव्हिजनमध्ये 30 दिवस आहे, मग ते व्हायला पाहिजे ना तितक्या काळामध्ये. त्याने तुम्हाला ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट काहीतरी करायला पाहिजे. जर नाही केलं तर मग ॲक्सेप्ट केलं, रिजेक्ट नाही केलं तर ॲक्सेप्ट केलं असंच मानलं जाईल, किंवा त्याने ॲक्सेप्ट केलं तो इंटिमेट करेल. कळलं एवढं? काय केलं आता बघा परत. पहिले तुम्ही लॉग इन कराल, लॉग इन टू GST ऑनलाईन पोर्टल, मग फिलअप कराल पार्ट ए. पार्ट एमध्ये काय तुमच्याकडे पॅन, मोबाईल, ईमेल. ओके, द पोर्टल व्हेरीफाईज युअर डिटेल्स बाय OTP ईमेल. नेक्स्ट, you will get the application reference number via mobile email. Access and म्हणजे तुम्हाला acknowledgement मिळेल from GST RAG 01. Access and fill in the form part B using the received number. तुम्हाला जो TRN मिळाला, टेम्पररी रेफरन्स नंबर, तो वापर तुम्ही काय कराल, कनेक्ट कराल फॉर्म बी. अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स as per your business type. The GST officer starts verifying your application. Within 7 working days तुम्हाला आन्सर आला पाहिजे. आफ्टर 3 नाही, इकडे 7 पाहिजे, इकडे 3 होते 7 झाले. आफ्टर 7 वर्किंग डेज ऑफिसर अप्रूव्ज युअर GST ॲप्लिकेशन. त्याने अप्रूव्ह केलं, तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल GST RAG 06. जर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर नाही आहे, ऑफिसेस आस्क फॉर मोर डॉक्युमेंट डिटेल फ्रॉम GST RAG 03. तुम्ही डॉक्युमेंट पाठवाल विदिन 7 days अलॉंग विथ फ्रॉम GST RAG 4. तो सॅटिस्फाय होईल किंवा होणार नाही. सॅटिस्फाय झाला तर ओके, नाही झाला तर रिजेक्ट, रिजेक्ट झाला तर 05, सक्सेस झाला तर 06. रजिस्ट्रेशन केलं कोणाचं तर कमीत कमी 1000 रुपये मिळतात, मॅक्झिमम 10,000 15,000 कितीही लोक घेतात. तुम्ही 1000 रुपये कमीत कमी कमवू शकता, ही अशी प्रोसिजर तुम्ही आता समजता. इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट 10 सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 12 ऑफ सेक्शन 25. मी मला सांगेन परत की हा काय आहे. सबसेक्शन 12 सेक्शन 25चा काय, वेअर द ॲप्लिकेशन फॉर ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन हॅज बीन अप्रूव्ड अंडर रूल 9 a certificate of registration in form GST RAG 06 showing the principal place of business and additional place or places of business shall be made available to the applicant on the common portal and a GST number, goods and services tax identification number. त्यामध्ये पहिली 2 कॅरेक्टर जी आहेत ही स्टेट कोडची असते. 15 हा स्टेट कोड आहे. 10 characters for the permanent account number, 2 characters for the entity code, 2 characters for entity code आणि 1 checksum character. हे जे आहे ते शेवटचं, हे 2 जे आहेत ते एंटिटी कोड, हे जे 10 अक्षरी पॅन नंबर, हे 2 आहेत ते स्टेट कोड. अशा प्रकारे तुमचा 15 डिजिटचा काय असेल GSTIN, स्ट्रक्चर ऑफ 15 डिजिट GSTIN, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. आता जे तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल, रजिस्ट्रेशन तुमचं कुठल्या डेटपासून अप्रूव्ह होईल. द रजिस्ट्रेशन शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट ऑन विच द पर्सन बिकम्स liable to registration where the application for registration has been submitted within a period of 30 days from such date. ॲप्लिकंट लायबल झाला, त्याने 30 दिवसाच्या कालावधीमध्ये ॲप्लिकेशन दिलं, जी माहिती भरेल त्याला मग विचारलं जाईल
की तू का रे बाबा भरतोय रजिस्ट्रेशन, तू का करतो आहे ॲप्लिकेशन, तू सांगेल माझ्या टर्न लिमिट एक्सीड झालं. कधी झालं, कधी झालं, तो सांगेल 25 जून. आज डेट काय, 2 जुलै. कधी झालं, 25 जून. मग त्यानंतर पुढे जे आपण स्टेप बघितल्या त्या स्टेपप्रमाणे त्याला एका डेटला काय मिळेल, ॲप्रुव्हल मिळेल. पण ते रजिस्ट्रेशन त्याला कधीपासून असेल, तो लायबल कधी झाला, 25 जून. मग 25 जूनपासून त्याचं GSTमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे, अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळेल. मे बी ते मिळेल 15 जुलैला, 20 जुलैला, तसा वेळ लागेल. तसा 7 डेजमध्ये पहिल्या स्टेपमध्ये झालं तर ठीक आहे. अदरवाईज 2 स्टेप लागल्या, मध्ये सुट्ट्या आल्या, अजून पुढे जाईल. 7 वर्किंग डेज आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. मध्ये सर्टिफिकेट मिळेल. मग याच्यामध्ये लिगल नेम असतं, नाव काय, ट्रेड नेम दिलं ते असेल, कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस, ॲड्रेस ऑफ प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, डेट ऑफ लायबिलिटी, पिरियड ऑफ व्हॅलिडिटी, टाईप ऑफ रजिस्ट्रेशन, पर्टिक्युलर्स ऑफ ॲप्रुव्हिंग ऑथॉरिटी, सेंट्रलने दिलं आहे का स्टेटने दिलं आहे, सिग्नेचर, डेजिग्नेशन, ही जी फॉर्ममध्ये माहिती दिली आहे, कोण ऑफिस, रजिस्ट्रेशन ऑफिस कुठलं आहे, ही सगळी माहिती येते. इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, रूल 10. Where an application for registration has been submitted by the applicant after the expiry of 30 days from the date of his becoming liable to registration. जर त्यांनी 30 दिवसामध्ये नाही केलं, where an application for registration has been submitted by the applicant after the expiry of 30 days from the date of his becoming liable to registration, the effective date of registration shall be the date of the grant of registration under sub-rule 1 or sub-rule 3 or sub-rule 5 of rule 9. Every certificate of registration shall be duly signed or verified through electronic verification code by the proper officer under the Act. When the registration has been granted under sub-rule 5 of rule 9, the applicant shall be communicated the registration number and the certificate of registration number, sub-rule 1, duly signed or verified through electronic verification code shall be made available to him on the common portal within a period of 30 days after the expiry of the period of specified in sub-rule 5 of rule 9. हा 5 आहे, sub-rule 5 of rule 9. याला कनेक्टिंगचा रूल. 8 मध्ये काय होईल, ॲप्लिकेशन. 9 मध्ये काय होईल, व्हेरिफिकेशन. 10 मध्ये काय होईल, ॲप्रुव्हल. आता रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर रिटर्न कधी भरायचं, मंथली का क्वार्टरली, हे 2 चॉईस कोणाला असतात, टॅक्सेबल पर्सनला. आता जर टॅक्सेबल पर्सननी ठरवलं की आपण आता आपलं टर्नओव्हर 5 करोडच्या आतमध्ये असेल तर रिटर्न्स क्वार्टरली करता येतात. मग त्यांनी क्वार्टरली ऑप्शन निवडला. क्वार्टरली ऑप्शन निवडला म्हणजे किती, आता रजिस्ट्रेशन समजा घेतलं त्यांनी, तर डेटपासून इथे एक पिरियड दिला आहे 45 डेज, हा एक पिरियड दिला आहे. या 45 डेजमध्ये आपण जो रजिस्ट्रेशनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये आपण बँकेची माहिती दिलेली नसते. ती बँक डिटेल्स जे आहेत, हे बँक डिटेल्स आहेत, बँक अकाउंट डिटेल्स, हे रूल 10A मध्ये 10A प्रमाणे आफ्टर सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इन फॉर्म GST RG 06 ते आल्यानंतर बँक डिटेल्स द्यायचे. आता बँक डिटेल्स रजिस्ट्रेशन नंबर आल्यानंतर का ठेवतात, तर काही बँका ज्या आहेत ह्या करंट अकाउंट ओपन करू देत नाहीत.
GST नंबर नसेल तर. मग गव्हर्नमेंटने रूल चेंज केला की बँक डिटेल्स तुम्ही जेव्हा पहिले ॲप्लिकेशन द्याल तेव्हा भरण्याची गरज नाही, पण तुम्ही रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर विदिन 15 days कधी भरायचं आहे, ॲज सून ॲज मे बी लवकर लवकर भरा, बट नॉट लेटर दॅन 45 days फ्रॉम द डेट ऑफ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द डेट ऑन विच द रिटर्न रिक्वायर्ड अंडर सेक्शन 39 म्हणजे 3B. रिटर्न तुमचा GSTR 3B भरायचा आहे तो, किंवा 45 दिवस, याच्यामध्ये आधी काय येईल 45 दिवस 45 days. तर 45 days मध्ये तुम्ही काय करा, रिटर्न बँक डिटेल्स भरा. आणि जर रिटर्न मंथली घेतला असेल, जर त्यांनी 3B समजा मंथली घेतलं आहे, जर हे त्यांनी मंथली चॉईस घेतला तर मग त्याच्या अगोदर बँक डिटेल्स अपलोड केले पाहिजे. चेक असतो त्याला कॅन्सल म्हणून असं लिहायचं आणि तो अपलोड करायचा असतो, त्यावर सगळी माहिती येते, बस काम संपलं. बँक डिटेल्समध्ये अजून काय पाहिजे, कॅन्सल चेक आहे, स्कॅन करा, अपलोड करा. सेक्शन 25 सबसेक्शन 1 लायबल टू बी रजिस्टर, सेक्शन 22 और सेक्शन 24 हे दोनच सेक्शन आहेत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखाद्या पर्सनला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आणखीन सेक्शन 25 सबसेक्शन 3 व्हॉलंटरीली अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन त्यांनी केलं आहे आणि 22-24 प्रमाणे विदिन 30 days आणि 25-3 प्रमाणे जेव्हा त्याची इच्छा होईल तेव्हा. रूल 8 ॲप्लिकेशन, रूल 9 व्हेरिफिकेशन, रूल 10 इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि रूल 10A मध्ये फर्निशिंग ऑफ बँक डिटेल. एवढं कळलं. सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी. एखाद्या व्यक्तीचे 2, 3, 4, 5 बिझनेस आहेत आणि त्याला दुसरा बिझनेस करता रजिस्ट्रेशन वेगळं पाहिजे, एकच नंबर त्याला सगळा बिझनेस करता नको आहे. त्याच्याकरता सबसेक्शन 2 मध्ये प्रोव्हिजन आहे, अ पर्सन सिकिंग रजिस्ट्रेशन अंडर दिस ॲक्ट शॅल बी ग्रँटेड अ सिंगल रजिस्ट्रेशन इन अ स्टेट और युनियन टेरिटरी. नॉर्मली एक रजिस्ट्रेशन मिळतं, प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस in a state or union territory may be granted a separate registration for each such place of business subject to such condition as may be prescribed. त्याला रजिस्ट्रेशन दुसरं दिलं जाईल, दुसरं मिळू शकेल, त्याची इच्छा असेल तर तो घेऊ शकतो, पण त्याला काय कंडिशन्स प्रिस्क्राईब केल्या त्या त्याला फॉलो करायला लागतील. प्रिस्क्राईब म्हटलं का रूल आला, रूल 11 आहे. रूल 11मध्ये एनी पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस within a state or union territory requiring a separate registration for any such place of business under section 25(2) shall be granted separate registration in respect of each such place of business subject to following condition. कंडिशन कुठे दिल्या जातील, रूलमध्ये. जेव्हा इथे कायदा मंजूर केला पार्लमेंटमध्ये, जेव्हा GST ॲक्ट पास झाला तेव्हा डॉक्युमेंट कुठले मागायचे, कंडिशन कुठले मागायचे, ही सेकंडरी गोष्ट आहे, म्हणून ती प्रिस्क्राईबमध्ये ठेवली. गव्हर्नमेंटला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस ते त्यावेळेच्या परिस्थितीनुसार काही रूल बनवतील, काही अटीशर्ती ठेवतील. ओके, त्याप्रमाणे हा रूल आला. त्या रूलमध्ये काय सांगितलं, such person has more than one place of business as defined in clause 85 of section 2. सेक्शन 2 डेफिनेशन्स आहेत, त्यामध्ये 85 मध्ये सांगितलं आहे की प्लेस ऑफ बिझनेस इन्क्लूड काय काय होईल. प्लेस ऑफ बिझनेस इन्क्लूड्स काय काय होईल, बरोबर आहे. तुम्ही जिकडनं ॲक्च्युली सप्लाय करता, सेल करता, अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरीली कॅरिड ऑन. जिकडे काय समजा गुड्सचा बिझनेस आहे, तुम्ही मटेरियल बनवत असाल किंवा परचेस करत असाल, सेल करत असाल, तुमचा तो काय झाला ऑर्डिनरी कॅरिड ऑन, ते प्लेस जे आहे ते. and includes a warehouse, godown or any other place where a taxable person stores his goods, supplies
or receives goods or services or both. तसंच अ प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन मेंटेन्स हिज बुक्स ऑफ अकाउंट. हे सगळं कशामध्ये येतं? प्लेस ऑफ बिझनेस. म्हणजे तुमचा जसा ऑर्डिनरी कोर्समध्ये बिझनेस होतो तशाच 2 जागा असल्या पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या गोडाऊनसाठी पण सेपरेशन घेऊ शकता, तुम्ही तुमच्या अकाउंट ऑफिससाठी पण वेगळं रजिस्ट्रेशन घेऊ शकता. या रजिस्ट्रेशन वेगळं, गव्हर्नमेंटला काही हरकत नाही. तुम्ही परत त्या स्टेपमध्ये जाल, ॲप्लिकेशन कराल, व्हेरिफिकेशन होईल, अप्रुव्हल होईल ना सगळं. तिकडे तुम्हाला जर कंपोजिशन स्कीम पाहिजे असेल तुम्ही तिकडे सिलेक्ट करू शकता की मला सेक्शन 10 प्रमाणे कंपोजिशन स्कीम पाहिजे आणि सेक्शन 9 प्रमाणे आपलं नॉर्मल आपण टॅक्स पे करतो. आता कंडिशन काय आहे? कंडिशन तुम्ही घेऊ शकता, पण सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फॉर एनी ऑफ हिज प्लेसेस ऑफ बिझनेस इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9 फॉर एनी अदर प्लेस ऑफ बिझनेस. काय मिनिंग आहे याचं? तो रेग्युलर स्कीममध्ये जर का टॅक्स पे करतोय तर तो ॲडिशनल प्लेससाठी कंपोजिशन स्कीम घेऊ नाही शकत. ऑल सेपरेटली रजिस्टर्ड प्लेसेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन शॅल पे टॅक्स अंडर द ॲक्ट ऑन सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ मेड टू अनदर रजिस्टर्ड प्लेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन अँड इश्यू अ टॅक्स इनवॉइस और बिल ऑफ सप्लाय. एक मिनिट बघा काय तुमचे 2 प्लेसमध्ये बिझनेस होतो, तुम्हाला दुसरा बिझनेस करता काय पाहिजे? वेगळं रजिस्ट्रेशन पाहिजे. तुमचा पहिला बिझनेस सेक्शन 9 प्रमाणे तुम्ही काय घेतलं आहे? रेग्युलर स्कीम घेतली. मग तुम्ही कंपोजिशन स्कीम दुसऱ्या बिझनेस करता घेऊ शकत नाही, तुम्हाला रेग्युलरच घ्यायला लागेल. मग तुम्ही रेग्युलरच घेतली. मग तुमचा एक बिझनेस ए आहे, दुसरा बिझनेस बी आहे. ए आणि बीमध्ये जर कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण होईल, जर ती टॅक्सेबल देवाणघेवाण असेल तर ते टॅक्स इनवॉइस बनवतील आणि जर ती एक्झाम सप्लाय होत असेल तर ते बिल ऑफ सप्लाय डॉक्युमेंट इश्यू करतील एकमेकांना. तुमचाच बिझनेस आहे, तुम्ही काय पेमेंट नाही करणार, पण तुम्ही कुठल्या गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय जर घ्याल बिझनेस एकडनं बिझनेस बीमध्ये किंवा बिझनेस बीमधनं बिझनेस एमध्ये, तर तुम्हाला त्याचं जसं आपण इतरांना सप्लाय करताना सेल करताना इनवॉइस बनवतो त्याच प्रकारे तुम्हाला इनवॉइस बनवायला लागेल. सप्लाय टॅक्सेबल असेल तर टॅक्स इनवॉइस, सप्लाय जर एकदम असेल तर मग बिल ऑफ सप्लाय. इनवॉइस किती प्रकारचे असतात हे आपण जेव्हा टॅक्स इनवॉइसचे चॅप्टर बघू तेव्हा बघायचं आहे आपल्याला. ते सेक्शन बघू आपण तेव्हा बघायचे. पण आता एवढं लक्षात घ्या की एकदा रजिस्ट्रेशन दोन वेगळ्या बिझनेसचे 2 रजिस्ट्रेशन वेगळी घेतली का ते तो वेगळा व्यक्ती असल्याप्रमाणेच दोघांमधलं देवाणघेवाण जे आहे त्याचा इनवॉइस बनवला जाईल. रूल 11मध्ये एक एक्सप्लेनेशन आहे फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी. आता आपण क्लॉज बी बघितलं ना, इकडे कंपोजिशन स्कीम मिळणार नाही जर एक बिझनेस नॉर्मल स्कीममध्ये. इट इज हिअर बाय क्लिअरिफाइड दॅट वेअर एनी प्लेस ऑफ बिझनेस ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन दॅट हॅज बीन ग्रँटेड अ सेपरेट रजिस्ट्रेशन बिकम्स इनएलिजिबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10. All other registered places of business of the said person shall become ineligible to pay tax under the said section. सेक्शन 10 म्हणजे कंपोजिशन लेवी. जर एक इलिजिबल झालं तर बाकीचे पण इलिजिबल होतील. आता जर बघा थोडं बघा कसं आहे याच्यामध्ये, इथे काय दिलं आहे? सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फॉर एनी ऑफ हिज प्लेसेस ऑफ बिझनेस इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9. पण समजा त्याचा जो पहिला प्लेस ऑफ बिझनेस आहे त्यामध्ये सेक्शन 10च आहे, तो कंपोजिशन डीलरच आहे, तर हे लागू होईल का? आता बी लागू होईल का? बी ॲप्लिकेबल होईल का?
such person shall not pay the tax under section 10 for any of his places of business if he is paying tax under section 9 for any of for any other place of business. एनी अदर प्लेसमध्ये तो 10मध्येच करतोय, तो कंपोजिशन डीलरच आहे आणि त्या कंपोजिशन डीलरला आपल्या दुसऱ्या ठिकाणचा बिझनेस करता रजिस्ट्रेशन पाहिजे, मग त्याला सेक्शन 10मध्ये कंपोजिशन लेवी सिलेक्ट करूनच रजिस्ट्रेशन करता येईल की नाही करता येणार? करू शकतो ना. इथे काय दिलं आहे, ऑलरेडी एक बिझनेस 9मध्ये आहे आणि दुसरा 10मध्ये पाहिजे तर तो घेता येणार नाही, पण ऑलरेडी 10मध्येच आहे, 2-3 बिझनेस 10मध्येच आहेत, पुढचा घ्यायचा आहे तो पण 10मध्येच घ्यायचा आहे. एक्सप्लेनेशन काय दिले, फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी it is hereby clarified that where any place of business of a registered person that has been granted a separate registration becomes ineligible to pay tax under section 10, all other registered places of business of the said person shall become ineligible to pay tax under said section. सगळे एकतर कंपोजिशनमध्ये पाहिजेत किंवा सगळे एकतर नॉर्मलमध्ये पाहिजे. तुम्ही एक जरी नॉर्मलमध्ये घेतला का मग अगोदरचा कंपोजिशन आहे तो इलिजिबल होतो. A registered person opting to obtain separate registration for a place of business shall submit a separate application in form, जसं आपण पहिले बघितलं सबसेक्शन 1 सेक्शन 25मध्ये त्याच प्रकारे करेल. इन रिस्पेक्ट ऑफ सच प्लेस ऑफ बिझनेसेस द प्रोविजन ऑफ रूल 9 रूल 10 relating to verification and the grant of registration shall be mutandis applied to an application submitted under this rule. याचा अर्थ काय, रूल 9 रूल 10 एक्झॅक्टली अप्लाय नाही झाला तरी ते ढोबळ मारणे अप्लाय होईल. मुटॅंडिस वर्ड टू वर्ड अप्लाय करण्याची गरज नाही, जे काय त्याच्यामधलं ॲप्लिकेबल होतं ते करा, ते ॲप्लिकेबल होईल. अप्लाय टू ॲन ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर दिस रूल. स्ट्रिक्टली फॉलो करण्याची गरज नाही रूल 9 रूल 10, पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याचप्रमाणे असतील सेपरेशन घेताना पण. एनी पर्सन हॅव्हिंग multiple places of business within a state or UT requiring separate registration for any of its business place may submit separate application in form GST REG 01 subject to the following condition. काय बघितलं आपण, such person has more than one place of business as defined under section 285. हे 285 मध्ये दिले. No business place of a taxable person shall be granted registration to pay tax under section 10 if any one of the other business place of the same person is paying tax under 9. आपण एक्सप्लेनेशन बघितलं. आणि जर का मग 2 बिझनेस असतील तर ते एकमेकांना टॅक्स इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय इश्यू करतील. हे रूल 11 प्रमाणे आला. रूल 18, तुम्ही वेगवेगळ्या बिझनेसच्या नेमबोर्डवरती GST नंबर बघत असाल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड GST नंबर ऑन द नेम बोर्ड डिस्प्ले करण्याबाबत हा रूल आहे 18. डिस्प्ले ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर ऑन द नेम बोर्ड. रूल 18 मध्ये सब रूल 1, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल डिस्प्ले हिज सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन in a prominent location at his principal place of business and at every additional place or places of business. Every registered person shall display his goods and services tax identification number म्हणजे GSTIN on the name board exhibited at the entry of his principal place of business and every additional place
or places of business. मी रजिस्ट्रेशन सेपरेट नाही घेतलं, पण जर तुम्ही जिथे बिझनेस करताय त्या व्यतिरिक्त दुसऱ्या जागेमध्ये गोडाऊन आहे, अकाउंट ऑफिस आहे, तर त्याच्या तुम्हाला ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस म्हणून तिथे डिक्लेरेशन द्यावं लागतं. आणि मग अशा प्रकारे गोडाऊन आहे, अकाउंट ऑफिस आहे, कुठल्या प्रकारची तुम्ही जागा आहे ही बिझनेसचाच एक्सटेन्शन आहे त्या जागेचं, तर ते सगळे प्लेसेसचं डिक्लेरेशन तिकडे द्यायला पाहिजे. आणि त्या सगळ्या ठिकाणी GST सर्टिफिकेट आणि बोर्डवरती GST आणि टाकला पाहिजे, असा हा रूल 18 सांगतो. ओके. एक एक्झाम्पल आहे, आता बँक आहेत बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया हॅव्हिंग branches all over India will have to take registration in each state. State Bank of India has 200 branches in the state of Maharashtra. It can declare Mumbai main office as a principal place and other branches as additional places and take single registration for the state of Maharashtra. महाराष्ट्रामध्ये एकच नंबर घेतील आणि एका ब्रँचला हेड ऑफिस सांगतील आणि बाकी प्रिन्सिपल प्लेस सांगतील आणि बाकी ज्या ब्रँचेस आहेत ते ॲडिशनल प्लेस, तर त्यांना ॲडिशनल प्लेसमध्ये तेवढी नावं टाकावी लागतील. डिमार्टचा एकच नंबर असेल महाराष्ट्रामध्ये, तर बाकीचे नंबर करता त्यांना ॲडिशनल प्लेस म्हणून टाकावं लागेल. जी गोडाऊन असतील ॲडिशनल प्लेस म्हणून टाकावं लागेल. आणि त्यांना जर गरज असेल तर ते सेपरेट प्रोटेक्शन घेऊ शकतात प्रत्येक त्यांच्या बिझनेसच्या स्टोअरसाठी. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिटेल स्टोअर हॅव्हिंग 2 places of business, Reliance Mall and Reliance Jio in the state of Maharashtra. Though company is having one PAN, they can obtain separate registration for different separate business places in the state of Maharashtra. Concept clear झाला? Subsection 3, voluntary registration. डायरेक्ट मी हेच वाचतो. एनी पर्सन दो नॉट लायबल may get himself registered voluntary and all the provisions of the CGST Act as applicable to a registered person. जो लायबल झाला आहे म्हणून रजिस्टर आहे त्याला ज्या प्रोव्हिजन ॲप्लिकेबल आहेत त्याच प्रोव्हिजन जर एखाद्याला आयची रजिस्ट्रेशन पाहिजे, त्याला चालणार असतील, तर तो शॅल अप्लाय टू रजिस्ट्रेशन घ्यावं, तर त्याला पण अप्लाय होतील सगळे ऑब्लिगेशन. जे ऑब्लिगेशन रजिस्टर्ड पर्सनला आहे तेच ऑब्लिगेशन एखादा व्यक्ती लायबल झालेला नाही आहे, त्याला रजिस्ट्रेशन पाहिजे असेल तर तो रजिस्ट्रेशन करता ॲप्लिकेशन देऊ शकतो, अप्लाय करू शकतो. प्रोसिजर तीच. तुम्ही जसं रूल 8, 9, 10 बघितलं ते त्याला फॉलो करायचे. हा लायबल नाही झाला, तो जेव्हा फॉर्म भरायला जाईल ते कारण विचारलं जाईल, कारण काय तो सांगेल व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. अदरवाईज जर तो थ्रेशोल्ड लिमिट एक्सिड झाला म्हणून करतोय ते रिझन देईल. त्यांनी इंटरेस्ट अप्लाय केला म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन घेतोय तिकडे ते रिझन देईल. रिझन तुम्ही कुठलं पण देऊ शकता, जे रिझन आहे तुम्हाला तुम्ही देऊ शकता. जर सेक्शन आहे कुठेतरी ॲप्लिकेबिलिटी येते म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन घेत आहे तर तुम्ही त्याप्रमाणे ते तिकडे स्पेसिफाय केलं पाहिजे. 22-24 महिने तर चॉईस नाही कोणाला, इथे चॉईस दिला आहे, हा चॉईस आहे, रजिस्ट्रेशन पाहिजे मला, घेऊ शकतो. Raj Associates, an architect firm, starts a new business in Mumbai. Raj Associates is not liable for registration as per section 22 or 24. But if Raj Associates wants to take registration in GST, can apply for registration as per section 25 subsection 3 and all the provisions of CGST Act as applicable to a registered person. एक रजिस्टर्ड पर्सन आहे त्याला ज्या प्रोविजन ॲप्लिकेबल होतील शॅल अप्लाय टू राज असोसिएट्स, तर त्याला जे अप्लाय होतील. मी तसं बोलू शकत नाही, मी काय 22 किंवा 24 मध्ये रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही आहे, तर थोडीशी मला थोडंसं लाड करा, थोडी काय मुभा द्या, थोडी फॅसिलिटीज द्या, ती काय मिळणार नाही. तुला आम्ही इन्व्हाइट करत नाही आहोत, स्वतःहून आलेस. त्यामुळे जे 22-24च्या बाबतीमध्ये आम्ही रूल आहेत, जे कायदे कानून आहेत तेच तुला पण ॲप्लिकेबल होतील.
क्लिअर आहे? तुम्ही 2 बिझनेस करता, रजिस्ट्रेशन घेतली 2, तर इथे हेच दिलं आहे सबमिशन 4मध्ये, एव्हरी रजिस्ट्रेशन बी ट्रीटेड ॲज डिस्टिंक्ट पर्सन. एव्हरी रजिस्ट्रेशन be treated as distinct person, a person who has obtained or is required to obtain more than one registration, whether in one state or union territory, or more than one state or union territory, shall in respect of each such registration be treated as a distinct person for the purposes of CGST. इन्कम टॅक्ससाठी एकच पर्सन आहे, पण GSTसाठी जर रजिस्ट्रेशन 2 घेतली, सेम स्टेटमध्ये असो, युनियन टेरिटरीमध्ये असो, किंवा मोर दॅन वन स्टेट युनियन टेरिटरीमध्ये असो, इन रिस्पेक्ट ऑफ सच सेपरेट किंवा एकाउंट जे रजिस्ट्रेशन आहेत त्यांच्यामध्ये जो सप्लाय होईल किंवा जे ते पर्सन आहेत ते डिस्टिंक्ट पर्सन मानले जाते. Raj Associates, an architect firm, has the registered head office in Mumbai. It has started another branch in the state of Goa. In respect of newly opened branch in Goa, Raj Associates Mumbai be treated as distinct person. मुंबई आणि गोव्याची ब्रँच हे 2 वेगवेगळे आहेत असं मानायचं. इन्कम टॅक्ससाठी एकच आहे, पण GSTसाठी वेगवेगळे आहेत. दोन्हीकडे सप्लाय करणारे, दोन्हीकडे बिझनेस करणारे, पण केवळ कसं असतं की तुम्ही दुसऱ्या एखाद्या स्टेटमध्ये बिझनेस नाही करत, पण काय सर्वे करता, काही तिथे बिझनेस मिळाला म्हणून काय एक तुम्ही ऑफिस गेला छोटंसं आणि काय वेगळ्या ॲक्टिव्हिटी करता. एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन, एस्टॅब्लिशमेंट आहे तिथनं ॲक्च्युली बिझनेस नाही करत, पण तिथे एक एस्टॅब्लिशमेंट आहे, एक ऑफिस आहे. वेअर अ पर्सन हू हॅज ऑब्टेन्ड or is required to obtain registration in a state or union territory in respect of an establishment, जसे establishment आहे त्या has an establishment in another state or UT, then such establishment shall be treated as establishment of distinct person. ते पण distinct person मानायचं. 4 मध्ये काय होतं, 4 मध्ये every registration be treated as a distinct person, a person who has obtained or is required to obtain more than one registration. रजिस्ट्रेशन त्याला घ्यायचं आहे किंवा त्याला घेणं आहे, आणि घेतलं आहे किंवा घेणं आहे, दोन्ही प्लेस हे रजिस्टर्ड प्लेस आहेत किंवा रजिस्ट्रेशन घेण्याच्या प्रकारचे आहेत, ते डिस्टिंक्ट पर्सन आहेत. पण इथे दुसरीकडे सबसेक्शन 5 मध्ये काय दिलं आहे, एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट, एस्टॅब्लिशमेंट आहे ऑफ डिस्टिंक्ट पर्सन. Where a person who has obtained or is required to obtain registration, तो घेईल पण घेणार पण रजिस्ट्रेशन, पण आता तरी फक्त एस्टॅब्लिशमेंट आहे, तर त्या एस्टॅब्लिशमेंटला पण डिस्टिंक्ट पर्सन समजायचं. दिशा उद्योग हॅज अ रजिस्टर्ड ऑफिस इन मुंबई. इट हॅज स्टार्टेड वन अनदर ब्रँच एस्टॅब्लिशमेंट इन द स्टेट ऑफ राजस्थान. इन रिस्पेक्ट ऑफ न्यूली ओपन ब्रँच एस्टॅब्लिशमेंट इन राजस्थान, दिशा उद्योग मुंबई बी ट्रीटेड ॲज डिस्टिंक्ट पर्सन. समजा जरा बघायचं आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काय बिझनेस करू शकतो का, जाऊन तिथे जरा आपण काय सर्वे करू, आपल्याला बिझनेस मिळेल का, आपण जरा तिकडे जाऊन थोडंसं प्लॅनिंग करू, म्हणून तिथे काय काढलं आहे, एस्टॅब्लिशमेंट काढलं आहे. काही असू शकेल, ते पण डिस्टिंक्ट पर्सनमध्ये येईल. आता आपण बघितलं, आपण जेव्हा पार्ट ए करतो त्या पॅन नंबर टाकतो, मग पॅन नंबर नसेल तर रजिस्ट्रेशन होणार नाही. मग पॅन नंबर कंपल्सरी करायला पाहिजे, म्हणून मग इथे सेक्शन बनवलं आहे. तर सेक्शन 6, पॅन मस्ट फॉर ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन. एव्हरी पर्सन शॅल हॅव अ परमनंट अकाउंट नंबर इश्यूड अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 इन ऑर्डर टू बी इलिजिबल फॉर ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. आता आपण बघितलं सेक्शन 51 आहे, कोणाकरता येतो, गव्हर्नमेंटच्या साठी, बरोबर आहे. आता गव्हर्नमेंट काय इन्कम टॅक्स भरत नाही,
मग गव्हर्नमेंटचा इन्कम टॅक्स नंबर नसेल तर पण ते TDS कट करतात, त्याचा टॅन नंबर असतो. मग जर सेक्शन 51मध्ये परत TDS डिडक्ट करण्याकरता रेशन घ्यायचं असेल सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या एखाद्या पण मराठीकडून आस्थापनाला, तर मग प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51 मे हॅव इन लिव ऑफ अ परमनंट अकाउंट नंबर अ टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर इश्यूड अंडर द सेड ॲक्ट इन ऑर्डर टू इलिजिबल फॉर द अंडर रजिस्ट्रेशन. तर त्या ऑफिसला गव्हर्नमेंटच्या काय करायला लागेल, इन्कम पॅन नंबरच्या ऐवजी तुम्ही टॅन नंबर अलाउ करा आणि मग काय करा, रजिस्ट्रेशन घेण्याकरता इलिजिबल करा. बाकी सगळ्यांना पॅन नंबर लागेल आणि फक्त सेक्शन 51मध्ये जे येतात गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत त्यामध्ये त्यांच्याकरता टॅन नंबर. फर्निश प्रूफ ऑफ पोझेशन ऑफ आधार नंबर. सेक्शन 25, 6A, 6B हे आधार नंबरबद्दल आहे. 6C, 6D हे आधार नंबरबद्दल आहे. हे पहिल्यापासून नाही आहे म्हणून ते 6A आलं. ते कधीपासून आलं तर बघा इथे, इन्सर्टेड बाय द फायनान्स ॲक्ट 2019 ब्रॉट इन टू फोर्स विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2020. बरेच लोक काय करतात, असे हे प्रकार चालू आहेत की पॅन नंबर सगळ्यांना माहिती असतो. एखाद्याचा पॅन नंबर टाकतात, एखादं ऑफिस छोटंसं भाड्याने घेतात किंवा एखादं असं छोटं शॉप भाड्याने घेतात आणि मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय होतं, पॅन नंबर आहे याचा. तुम्ही मार्केटला गेलात, छोटंसं शॉप घेतलं, ते दाखवलं प्लेस ऑफ बिझनेस, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काय लागतं, तो जो कोण ओनर आहे ना त्याचं एक लेटर लागतं की ह्या व्यक्तीने इथे बिझनेस करावा, माझी काही हरकत नाही. सपोज तुमचं काय ॲग्रीमेंट आहे ते पण अपलोड करायला लागत नाही. तिकडे एक शॉप आहे, तुम्हाला त्याचं जर का लाईट बिल मिळालं, स्कॅन केलं, ते अपलोड केलं, लेटर खोटं बनवलं अप्रुव्हल लेटर, तर शॉप तुम्ही भाड्याने पण नाही घेतला. ही NOC लागते. बस ते लेटर बनवा, अपलोड करा, फोटो जो व्यक्ती आहे याचा पॅन कार्ड आहे तुम्ही त्याचा फोटो मिळवाल, फोटो टाकाल, सगळी माहिती टाकाल, त्याची रजिस्ट्रेशन घ्याल आणि जे काय जोलजाल करायचे आहेत ते लोक करतात. कोणी रजिस्ट्रेशन केलं काय केलं काहीच कळत नाही. म्हणून मग हा नियम आला, आधार व्हेरिफिकेशन, फर्निश प्रूफ ऑफ पोझेशन ऑफ आधार नंबर. अदरवाईज गरजच नव्हती. माझा आधार नंबर कंपल्सरी नसेल, मग आधार नंबर नंतर वेगळं डॉक्युमेंट त्यांनी द्यावं, अशा प्रकारचं हे सबसेक्शन आहे. ओके, मी असं यात म्हणून जात नाही. मला माहिती आहे तुम्ही त्यात कामावर येता, तुम्ही थकलेले असता, मग जास्त मी त्याचा किस काढत नाही. जे सरळ सोपं वाटतं ते घेतो, पण जे असं आहे की ज्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. मी सगळं वाचीन मग सांगीन एवढी आपल्याला गरज नाही, मी नाही सांगत. रूल 12मध्ये ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन टू पर्सन्स रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स ऑर टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स, TDS TCS त्यांच्याकरता रूल 12 आहे. त्यांना TDS नंबर रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, त्यांनी सेक्शन 51 TDS आहे, सेक्शन 52 TCS आहे, फॉर्म GST REG 06. तिकडे होतं ना की आधार द्या, मग ह्यांच्याकरता काय, ह्यांच्याकरता वेगळा फॉर्म. आपण GST फॉर्म GST REG 01 to 06 आलो आपण, आता 7 यांच्याकरता आहे, TDS TCS वाल्यांकरता. त्यामध्ये पण पार्ट A हे सगळे दिलेले. ठीक आहे, सगळ्या स्टेप तशाच आहेत. The proper officer may grant registration after due verification and issue a certificate. Certificate मात्र REG 06. ओके,
आणि 7 आहे, जर रिजेक्ट झालं किंवा कॅन्सलेशन घेतलं त्याचं तर कॅन्सलेशन RE08. जर त्याची गरज नसेल तर ते कॅन्सल करू शकतात. रूल 12मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म TDS TCS साठी GST REG 07 रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट टू बी इश्यूड 3 दिवसामध्ये मिळतं आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन. पर्सन्स नो लॉंगर लायबल टू डिडक्ट और कलेक्ट टॅक्स दॅट सोर्स प्रॉपर ऑफिसर PO मे कॅन्सल द रेशन सर्टिफिकेट. कम्युनिकेशन ऑफ कॅन्सलेशन फॉर्म GST REG 08. हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे जास्त मी याच्यावरती भर नाही दिला. जसे कवर केलं रूल आहे त्या रूलमध्ये TDS तिथे डिडक्ट करता वेगळा फॉर्म आहे, तो फिलअप करायचा, तो भरायचा. त्यांना सर्टिफिकेट मिळेल, 6च मिळेल. आणि जर त्यांना गरज नसेल तर मग ते काय करतील, कॅन्सल पण करू शकतात. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन रूल 13 सेक्शन 27 हे जे आहे हे आज आपण नेक्स्ट सेशनला बघू, कारण हे आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. हे आपण जेव्हा हे सुरू करू तेव्हा इथपासून सुरू करू. थांबूया.